नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत व्हेज बर्गरची रेसिपी। व्हेज बर्गर हे सगळ्यांना आवडतं। बर्गर हा नॉर्मली आपण बाहेर खाल्लेला असतो। आता घरी बनवायचं म्हटलं तर बऱ्याच जणांना टेन्शन येतं की चांगलं होईल की नाही होईल म्हणून, पण काय घाबरून जायची काही गरज नाहीये। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, ते जर वापरले तर बर्गर एकदम भारी होईल तुमचा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला पण दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर सगळ्यात आधी आपण पॅटी बनवून घेणार आहोत। 3 मीडियम साइज बटाटे चांगलं मऊ होईपर्यंत उकडून घेतलेले आणि बटाट्याची वरची साल पण काढून घेतलेले। आता यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा, अर्धी वाटी बारीक कापलेला गाजर, थोडीशी बारीक कापलेली ढोबळी मिरची, अर्धी वाटी बारीक कापलेला कोबी, थोडेसे मक्याचे कणीस, हे स्वीट कॉर्नचे कणीस घेतलेले, थोडेसे बारीक कापलेले बीन्स, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेले। कॉर्नफ्लॉर जर नसेल तर तुमच्याकडे मैदा पण तुम्ही यूज करू शकता। हे चांगल्या प्रकारे मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। मी यामध्ये बरेचसे भाज्या यूज केलेले आहेत। जर तुमच्याकडे एखादी भाजी अवेलेबल नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता। यातल्या काही भाज्या एकदम कॉमन आहेत, ते सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतात, जसं की बटाटा, कोबी, ढोबळी मिरची, कांदा, गाजर, अशा ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या घ्या आणि पॅटी तयार करा। पॅटीचा मिक्स जो असतो अशा प्रकारे घट्ट व्हायला पाहिजे, पातळ नाही झाला पाहिजे। पातळ जर झालं तर पॅटी व्यवस्थित बनणार नाही। एखाद्या वेळेस काय होतं की या मिक्समध्ये आपण मीठ टाकलेले, मिठामुळे भाज्या पाणी सोडतात, त्यामुळे पॅटीचं मिक्स पातळ होण्याची शक्यता असते। असं जर झालं तर तुम्ही यामध्ये जे 2 चमचे पीठ वापरणार आहे, मैदा किंवा कॉर्नफ्लॉर वापरणार आहे, ते थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे मिक्स जे आहे घट्ट होऊन जाईल आणि पॅटी चांगलं बनेल। हे बघा, बोलता बोलता आपली पॅटी पण बनवून रेडी झालेली आहे। पॅटी बनवताना एक लक्षात ठेवा, आपला जो बर्गर बन असणार आहे त्याच आकाराचा आपली पॅटी बनली पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठा किंवा लहान बनवायचा नाही। आता पॅटीवरती आपण पीठ लावून घेणार आहोत। या पिठामध्ये अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर हे चांगलं मिक्स करून घेतलेले। पिठाऐवजी तुमच्याकडे ब्रेड क्रम असतील तर ते यूज करा। ब्रेड क्रममुळे पॅटी चांगली कुरकुरीत बनते पिठापेक्षा। पॅटीवरती जे पीठ एक्स्ट्रा लागलेले ते झटकून घेऊया। मी पॅटी तळून नाही घेणार तर ग्रिल करून घेणार आहे, त्यासाठी ग्रिलिंग पॅनवरती थोडंसं तेल टाकून घेतो। आता तेल चांगलं गरम झालं की पॅटी पॅनवरती ठेवून घेतो आणि चांगलं ग्रिल करून घेतो। एका साईडनी ग्रिल होण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत, तर आता पॅटी पलटून घेतो। हा बघा, पॅटी एका साईडने चांगला कुरकुरीत झालेला आहे आणि चांगला तांबूस कलर पण आलेला आहे त्याला। तर अशाच प्रकारे दोन्ही साईडनी पॅटीला चांगलं ग्रिल करून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, पॅटी दोन्ही साईडनी चांगलं कुरकुरीत असं ग्रिल झालेलं आहे आणि कलर पण चांगला आलेला आहे। चला, आपला पॅटी ग्रिल करून झालेलं आहे। आता बर्गर बनवून घेऊया। बर्गर अशा प्रकारे कट करून घ्यायचा मध्ये आणि एका साईडनी त्यावरती सगळ्यांचा फेवरेट मायोनीज लावून घेऊया। हा मायोनीज पण आम्ही घरीच बनवलेला आहे, याचा पण व्हिडिओ मी कधीतरी तुमच्याबरोबर शेअर नक्की करतो। आता मायोनीजवरती कोबीचं पान ठेवतो, नाहीतर कोबी लांब लांब कापून घेतलं तरी चालेल, जसं तुम्हाला आवडेल तसं। आता यावरती ग्रिल केलेला पॅटी ठेवूया। पॅटीवरती चीजचा स्लाइस ठेवूया। आता चीजवरती टोमॅटो, काकडी आणि कांद्याचे स्लाइस ठेवूया, प्रत्येकी 2-2 स्लाइस ठेवूया। आता यावरती टोमॅटो सॉस आणि त्यानंतरनं मायोनीज जेवढा पाहिजे तुम्हाला तेवढा लावून घ्यायचा। आता बर्गर बनचा दुसरा स्लाइस वरून ठेवून द्यायचा। तर मंडळी, आपला बर्गर रेडी झालेले आहे। तर आता मला सांगा, मोठमोठ्या ब्रँडच्या बर्गरपेक्षाही आपला बर्गर एकदम कडक झाला की नाही, आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने आपल्याच घरी। आणि जर तुम्ही चिकन लवर असाल तर चिकन बर्गरची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे याच्या आधी, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, ते पण चेक करा। ते पण एकदम जबरदस्त बर्गर झालेलं आहे।
तर बघितलं ना मंडळी, घरच्या घरी बर्गर बनवणं किती सोपं असतं। मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला दिलेल्या आहेत ते फॉलो करा आणि चांगलं टेस्टी बर्गर घरच्या घरी बनवा। तुम्ही हा बर्गर नक्की ट्राय करा आणि तुमचा बर्गर कसा झालाय हे मला कमेंट करून सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेतो। जय महाराष्ट्र।